रत्न सदावर्ते सध्या आपल्या सोबत आहे। सर, ज्या पद्धतीचा निकाल कोर्टानं दिलेला आहे, महत्वाचं म्हटलेलं आहे की आझाद मैदानामध्ये येता येणार नाही, मराठा बांधव हे मुंबईत येऊ शकणार नाहीये। बघा, इथं प्रश्न धर्म आणि समाजाचा नाही आहे। इथं जो प्रश्न आहे तो संविधानिक तत्व, त्याचबरोबर जी संहिता आहे, बॉम्बे पोलीस ऍक्ट असेल, बॉम्बे पोलीस मॅन्युअल असेल, BNSS ऍक्ट असेल, BNS ऍक्ट असेल, हे सगळ्या कायद्यावर आधारित बाबी आहेत। आणि जेव्हा या कायद्यावर आधारित बाबी आहेत त्या बाबींच्या संदर्भानंच जे आहेत परवानग्या दिल्या जातात, निर्णय दिले जातात, निकाल दिले जातात। आणि आम्ही रितसर जे कायद्याची संहिता आहे त्या संहितेप्रमाणे तक्रारी केलेल्या होत्या, अर्ज केलेले होते आणि त्या अर्जानुसारच आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे अनेक दाखले आम्ही त्याच्यात दिले होते। मागील केसचा दाखला दिला होता। त्याचबरोबर आम्ही आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा आपला अर्ज सादर केला। त्याचबरोबर दुसरी एक जनहित याचिका दाखल झाली। त्याच्यापैकी निकाल देताना माननीय उच्च न्यायालयाने जे आहे आज स्पष्टपणे रिस्टेंट केलं। हे रिस्टेंट करणं का आवश्यक असतं लक्षात ठेवा। न्यायालयाचे ते भारतीय संविधानाच्या 226 खालचे अधिकार आहेत आर्टिकलचे। त्या 226व्या आर्टिकलमध्ये ज्या वेळेस एखादी एक्स्ट्रीम इमर्जन्सी असते त्यावेळेस न्यायालयाला त्या अधिकाराच्या वापरामध्ये सरकारला आदेश दिला जाऊ शकतो, इंडिव्हिज्युअलला दिला जाऊ शकतो, देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या संदर्भानं आदेश दिला जाऊ शकतो एखाद्या प्रकरणामध्ये। आणि मला असं वाटतं की आजचा जो निकाल आहे हा निकालाचं स्वागत प्रत्येकाने केलं पाहिजे, कारण हा धर्म परंपरेला जोडलेला, संत परंपरेला जोडलेला देश आहे। ज्या प्रकारे गणपती बाप्पाचा म्हणजे सण म्हणजे गणेश उत्सव हा सर्वंकष सर्वात मोठा आहे, अशा वेळेस तुम्ही ठरवून म्हणजे प्रतिष्ठापनेचा दिवस ठरवून तुम्ही हे सगळं घटित करायला निघालात। अनेक ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन असते, काही काळात 2 दिवसात, 3 दिवसात, सव्वा दिवसात, आणि त्याच प्रकारचं मुंबईत सुद्धा जगातला उत्सव असते। आणि हे सगळं एक षडयंत्रासारखं राजकीय षडयंत्र म्हणून मला हे नाही म्हणायचं की शरद पवार किती इन्व्हॉल्व आहेत किंवा उद्धव ठाकरे किती इन्व्हॉल्व आहेत, परंतु जो जरंगे स्वतःला तारीखच माहीत नाही म्हणतो गणेश प्रतिष्ठापनेची, गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची, यावरून लक्षात येते की कोणीतरी स्क्रिप्टेड प्लॅन करून दिला होता आणि तो प्लॅन अयशस्वी झाला आहे जरंगेचा। हे मला डंके की चोट पे सांगायचं रिस्टेंड आहे। नो नो नो, येता येणार नाही जरंगेला आता आझाद मैदानामध्ये, कोर्टापेक्षा कोणी मोठं नाही। आणि त्यामुळं आता हा आदेश जो आहे तो आदेश आज लागू झालेला आहे। कुठेतरी राजकीय वातावरण यामुळे बदलत होतं। हाकेंनी सुद्धा तुमच्यावरती टीका केलेली होती, जरांगेंनी टीका केलेली होती, परंतु कोर्टानं आता ज्या पद्धतीने निर्णय दिलाय, नवी मुंबईमध्ये तुम्ही येऊ शकता परंतु मुंबईमध्ये परवानगी नाही, मुंबईमध्ये मराठा बांधवांना येण्यापासून का रोखलं जात आहे? जरंगेच्या टीकेला विचारतंय कोण? टिप्पर आणि रेती तो काय बॅरिस्टर आहे? तो काय जरंगे, त्याला काय ज्ञान आहे? अज्ञानातून तो बोलत असतो आणि अज्ञानातून बोलणाऱ्यांना उत्तर देण्याची गरज नसते, कारण आम्ही ना सांस्कृतिक परंपरेतले आहोत। आम्ही त्याच्यासारखे जे आहेत डोकं गमावल्यासारखं बोलणारे नाहीत। महिला ज्या म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरल्या महिलांच्या बाबतीत तो घालून पाडून बोलतो, अरेकारे बोलतो, त्याच्यातून त्याची उंची लायकी कळते आणि त्याच्यामुळं जरंगे काय टीका करते याला काही महत्व नाही। आणि हक्केंच्या बाबतीत मी काही त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही। वारंवार आमच्यावरती अन्याय केला जात आहे, कुठेतरी सरकार आमच्या मागण्यांच्या बाबतीत कालही सकारात्मक नव्हतं। मराठा बांधवांच्या बाबतीत अन्याय करत असताना सरकार काही लोकांना हातीशी धरून राजकारण करत असल्याचं सुद्धा जरांगे यांनी म्हटलंय। नाही, सरकार हे सर्वसामान्यपणे सर्वच नागरिकांचं सरकार असतंय आणि सरकारला जे आहे कायद्याच्या आधारावर भूमिका बजवायच्या असतात। मुळात म्हणजे आंदोलनाला परवानगी देणं हे सरकारचा भाग नाही आहे। आंदोलनाला परवानगी देणे मुख्यमंत्री कार्यालयाचा भाग नाही। आंदोलनाला परवानगी देणे एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्र्यांचं काम नाही। आंदोलनाला परवानगी देणे अजितदादा पवारांचं काम नाही। हेच मी काल पोलिसांना सांगून आलो की तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असा अंगोली निर्देश कोणी करण्याची गरज नाही, जरंगे करतो। का जरंगे करतो? कारण जरंगेचा हवास जे आहे ती जरंगेची राजकीय आहे। कायद्यावर आधारित आंदोलनाला परवानगी दिली जाते आणि म्हणून सांगणं हे आहे की जरंगेची मागणीच अनिष्ट आहे, जरंगेची मागणीच बेकायदा आहे, जरंगेची मागणीच असंविधानिक आहे। म्हणजे आरक्षणाची मागणी सुद्धा ज्या पद्धतीने जरंगे मागतोय त्या सुद्धा ह्याच प्रकारच्या आहेत आणि आंदोलन करू पाहतो
डिस्टर्ब करून आंदोलन करू पाहतो, अघटित घटना घडवून आंदोलन करू पाहतो, हे दोन्ही देखील पॅरलली म्हणजे चुकीचे आहेत आणि म्हणून न्यायालयाचा निर्णय सर्वतोपरी सर्व अंकश सोनियाचा क्षण म्हणून सगळ्यांनी पाहिलेला आहे. मुंबईकरांसाठी सुटकेचा श्वास आहे, राजकीय लोकांसाठी चांगलीच म्हणजे त्यांना झोंबलेली बाब आहे. म्हणून जरंगे आता काय म्हणते बघितलं पाहिजे. जरंगे जास्तच जर बोलला तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सुद्धा करू. राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा वॉर्निंग आहे, न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध चुकीचं जर भाष्य केलं, लोकांमध्ये अग्रेशन आणण्याचा प्रयत्न केला तर ह्या बाबी देखील न्यायालयाला कळवू. नक्कीच धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर जरांगे पाटील यांना कोर्टाचे नियम हे पाळावेच लागतील, अन्यथा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सारखा गंभीर गुन्हा सुद्धा त्यांच्यावरती होऊ शकतो आणि राजकीय अनेक इच्छा अपेक्षा असणाऱ्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये लक्ष देऊ नये अशा पद्धतीची मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे. प्रवीण शेट्टीसह सुस्मिता मदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.